नमस्कार मित्रहो. कधीतरी सकाळी उठल्यावर तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की मी आज का उठलोय? किंवा माझ्या आयुष्याचं नक्की प्रयोजन काय आहे? कदाचित हा प्रश्न थोडा जड वाटू शकतो, पण विश्वास ठेवा, या एका प्रश्नामध्ये तुमच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली लपलेली आहे. आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातल्या लाखो लोकांना या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत केली आहे. आजचा आपला विषय आहे इकिगाय, द जॅपनीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ. हे पुस्तक लिहिलं आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी. मित्रांनो, जपानमध्ये एक म्हण आहे की फक्त तोच माणूस म्हातारा होतो जो नवीन काहीतरी शिकायचं सोडून देतो. आजच्या या काही मिनिटांच्या प्रवासात आपण जपानमधल्या ओकिनावा या बेटावर जाणार आहोत, जिथे जगातले सर्वाधिक 100 वर्षांपेक्षा जास्त जगणारे लोक राहतात. त्यांची गुपितं काय आहेत, ते काय खातात, ते काम कसं करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची इकिगाय काय आहे. चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास. सर्वात आधी आपण या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. इकिगाय हा जपानी शब्द 2 शब्दांपासून बनला आहे. इकी म्हणजे जीवन आणि गाय म्हणजे मूल्य किंवा किंमत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सकाळी अंथरुणातून उठण्याचं कारण. आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीचा एक प्रभाव आहे की यशस्वी होणं म्हणजे भरपूर पैसे कमवणं किंवा मोठी पोस्ट मिळवणं. पण इकिगाईची कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. लेखकांनी या पुस्तकात एक सुंदर आकृती, वेन डायग्राम मांडली आहे. ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. कल्पना करा 4 वर्तुळांची. 1. तुम्हाला काय करायला मनापासून आवडतं, व्हॉट यू लव्ह. 2. तुम्ही कोणत्या गोष्टी करण्यात तरबेज आहात, व्हॉट यू आर गुड ॲट. 3. जगाला कशाची गरज आहे, व्हॉट द वर्ल्ड नीड्स. आणि 4. कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. जेव्हा या 4ही गोष्टींचा संगम होतो तेव्हा तुम्हाला तुमची इकिगाय सापडते. फक्त आवड असून चालत नाही, कारण त्यातून पोट भरणार नाही. फक्त पैसे मिळून चालत नाही, कारण त्यात आत्मिक समाधान नसतं. इकिगाय म्हणजे जिथे तुमची आवड, पॅशन, तुमचं मिशन, तुमचा व्यवसाय आणि तुमचा प्रोफेशन एकत्र येतात. लेखक हेक्टर गार्सिया सांगतात की प्रत्येकाची इकिगाय वेगळी असते. काहींची इकिगाय ही उत्तम स्वयंपाक बनवणे असू शकते, तर काहींची इकिगाय नातवंडांना सांभाळणे असू शकते. ती मोठीच असावी असं काही नाही. ती साधी पण तुम्हाला जगण्याचं बळ देणारी असावी. आता आपण वळूया या पुस्तकाच्या गाभ्याकडे. लेखकांनी हे पुस्तक लिहिण्यासाठी ओकिनावा या जपानी बेटावर बराच काळ व्यतीत केला. ओकिनावा हे जगातल्या ब्लू झोन्सपैकी एक आहे. ब्लू झोन्स म्हणजे अशी ठिकाणं जिथे लोक सरासरीपेक्षा जास्त जगतात. तिथे लेखकांना काय आढळलं? त्यांनी पाहिलं की तिथले लोक कधीच रिटायर किंवा निवृत्त होतच नाहीत. जपानी भाषेत निवृत्ती किंवा रिटायरमेंट यासाठी कोणताही शब्दच नाहीये. ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत असतात. पण याचा अर्थ असा नाही की ते दिवस-रात्र ऑफिसमध्ये मरमर करतात. तिथे एक सुंदर संकल्पना आहे, मोआई. मोआई म्हणजे लोकांचा असा छोटा समूह जे एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र येतात. हे फक्त आर्थिक मदतीसाठी नाही, तर भावनिक आधारासाठी सुद्धा आहे. आजच्या काळात आपण सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स जोडतो, पण ओकिनावामध्ये 5 ते 6 लोकांचा असा ग्रुप असतो जो आयुष्यभर सोबत राहतो. ते एकत्र जेवतात, गप्पा मारतात, अडचणीत एकमेकांना सावरतात. या पुस्तकातून आपल्याला मिळणारा हा सर्वात मोठा धडा आहे. कम्युनिटी म्हणजे समाज. माणसाला एकटं जगण्यासाठी बनवलेलं नाही. दीर्घायुष्यासाठी औषधांपेक्षा जास्त गरज आहे ती चांगल्या मैत्रीची आणि संवादाची. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण ते लोक खातात काय? त्यांच्या आहाराचं एक साधं सूत्र आहे, ज्याला ते म्हणतात हारा हाची बू. याचा अर्थ आहे पोट फक्त 80% भरेपर्यंतच जेवा. आपल्याकडे अनेकदा पोट तडुंब भरेपर्यंत जेवण्याची पद्धत आहे, पण जपानी संस्कृती सांगते की जेव्हा तुम्हाला वाटतं की अजून थोडं जेवता येईल तेव्हाच थांबायचं. यामुळे पचनसंस्थेवर ताण येत नाही आणि शरीरात ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे आपण तरुण राहतो. त्यांचा आहार खूप साधा आहे. भरपूर भाज्या, टोफू, मासे आणि ग्रीन टी. ग्रीन टी हे तर जणू काही ओकिनावाचं अमृत आहे. आणि व्यायामाचं काय? ओकिनावाचे लोक जिममध्ये जाऊन जड वजन उचलत नाहीत. त्याऐवजी ते सतत हालचाल करतात. ते जमिनीवर बसून जेवतात, ज्यामुळे दिवसातून अनेकदा उठाबसा करावा लागतं. बागेत काम करतात, चालतात. त्यांच्याकडे रेडिओ टायसो नावाचा एक प्रकार आहे. सकाळी रेडिओवर गाणी लागतात आणि त्या तालावर सर्वजण मिळून हलके व्यायाम करतात. म्हणजेच काय?
शरीराला एकाच जागी गंजू न देता त्याला प्रवाही ठेवणं हेच आरोग्याचं रहस्य आहे. आता आपण या पॉडकास्टच्या थोड्या सखोल भागात शिरणार आहोत. आपण शरीराबद्दल बोललो, आता मनाबद्दल बोलूया. तुम्ही कधी अनुभवलंय का की तुम्ही एखादं काम करत आहात, मदाचित चित्र काढत आहात, कोडिंग करत आहात किंवा अगदी स्वयंपाक करत आहात आणि तुम्हाला वेळेचं भानच नाही राहत. 2 तास कधी गेले हे कळतच नाही. या अवस्थेला मानसशास्त्रज्ञ फ्लो असं म्हणतात आणि हे इकिगायचं एक महत्त्वाचं अंग आहे. लेखक सांगतात की आनंदी लोक ते असतात जे जास्तीत जास्त वेळ या फ्लोमध्ये घालवतात. जेव्हा तुमच्या कामात आणि तुमच्या कौशल्यात समतोल असतो तेव्हा हा फ्लो साधला जातो. पण आजची आपली समस्या काय आहे? मल्टीटास्किंग. आपण एकाच वेळी ईमेल चेक करतो, फोनवर बोलतो आणि टीव्ही बघतो. यामुळे आपण कधीच फ्लोमध्ये जाऊ शकत नाही. जपानी लोक एका वेळी एकच गोष्ट करतात, पण ती इतक्या एकाग्रतेने करतात की त्यात त्यांना आनंद मिळतो. अगदी चहा बनवताना सुद्धा ते पूर्ण लक्ष त्या कृतीवर देतात. टी सेरेमनी. तणावाच्या बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते तणावाला टाळत नाहीत तर त्याला स्वीकारतात. त्यांनी वाबी साबी हे तत्त्व स्वीकारलं आहे. म्हणजे काय? तर अपूर्णतेमध्ये सौंदर्य शोधणे. जग किंवा आपण स्वतः परिपूर्ण असण्याची गरज नाही. जुन्या, तुटलेल्या किंवा अपूर्ण गोष्टींमध्येही सौंदर्य असतं. हा विचार आपल्याला तणावापासून मुक्त करतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याची जी धडपड असते तीच आपल्याला लवकर म्हातारं करते. पुस्तकाचा शेवटचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. इथे लेखक एका संकल्पनेचा उल्लेख करतात. ती म्हणजे अँटी फ्रिजिलिटी. नसीम तालेब यांची ही कन्सेप्ट आहे, जी इकिगायशी जोडली गेली आहे. पहा, काही गोष्टी ठिसूळ असतात ज्या पडल्या की तुटतात. काही गोष्टी मजबूत असतात ज्यांना धक्का लागला तरी काही होत नाही. पण अँटी फ्रेजिल म्हणजे अशा गोष्टी ज्यांना धक्का लागला किंवा संकट आलं तर त्या आधीपेक्षा जास्त सुधारतात. ओकी नावाचे लोक असेच आहेत. त्यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली, महायुद्ध झाली, सुनामी आल्या, पण ते त्यातून खचून गेले नाहीत, तर पुन्हा उभे राहिले. ते हे कसे करतात? 1. ते एकाच गोष्टीवर अवलंबून राहत नाहीत. उदाहरणार्थ, उत्पन्नाचे अनेक छोटे स्रोत ठेवतात. 2. ते लहान लहान रिस्क घेतात. आणि सर्वात महत्त्वाचं, ते भूतकाळाचा पश्चाताप करत नाहीत आणि भविष्याची अति काळजी करत नाहीत. ते आजमध्ये जगतात, ज्याला जपानीत इचिगो इचिये म्हणतात, म्हणजे हा क्षण पुन्हा येणार नाही. आपल्यालाही आपल्या आयुष्यात ही लवचिकता, रेझिलियन्स आणणं गरजेचं आहे. पडल्यावर, अपयशी झाल्यावर तिथेच न थांबता त्यातून शिकून पुढे जाणं हीच खरी इकिगाय आहे. मित्रांनो, आपण या एका भागात जपानी संस्कृतीच्या अंतरंगात डोकावून पाहिलं. जाताना या पुस्तकाचा सार म्हणून लेखकांनी सांगितलेले इकिगायचे 10 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. हे नियम तुम्ही कुठेतरी लिहून ठेवलेत तरी चालतील. 1. नेहमी सक्रिय रहा, कधीही रिटायर होऊ नका. 2. घाई गडबड सोडून द्या, संथ गतीने जगा. 3. पोट फक्त 80% भरेपर्यंतच जेवा. 4. स्वतःला चांगल्या मित्रांनी वेढून घ्या. 5. पुढच्या वाढदिवसापर्यंत तंदुरुस्त राहण्यासाठी रोज हलका व्यायाम करा. 6. हसा आणि स्वतःच्या आनंदाची दखल घ्या. 7. निसर्गाच्या सानिध्यात जा. 8. धन्यवाद द्या, ग्रॅटिट्यूड, पूर्वजांना, निसर्गाला आणि अन्नाला. 9. वर्तमानात जगा, लिव्ह इन द मोमेंट. आणि शेवटचं, तुमची इकिगाय शोधा आणि तिचं पालन करा. तुमची इकिगाय काय आहे हे शोधायला कदाचित वेळ लागेल, पण त्याची सुरुवात आजपासूनच करा. स्वतःच्या आत डोकावून पहा. हे पुस्तक नक्की वाचा, इकिगाय, द जॅपनीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहीन. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपली इकिगाय शोधत राहा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.